स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। नियोजनातील गोंधळामुळे पहिल्यांदाच मोठी त्रुटी, नामदार योगेशदादा कदम। एलटीटी स्कूलचा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ अत्यंत जल्लोषात संपन्न। सिद्धयोग विधी महाविद्यालयाचा स्तुत्य उपक्रम व दिशा दळवी। राजापूर तालुक्यातील बागवेवाडी येथील बीएसएनएल टॉवर अखेर जनतेसाठी खुला। आणि श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त पाडले येथे तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धा संपन्न। आता पाहूया सविस्तर वृत्त। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत यापूर्वी कधीही न पाहिलेला गोंधळ यावेळी अनुभवास आलाय। 2 डिसेंबर रोजी मतदान झाल्यानंतर 3 डिसेंबरला निकाल जाहीर होणार होता। मात्र न्यायालयाच्या निर्णयामुळे आता हे निकाल तब्बल 20 दिवस उशिरा जाहीर होणार आहेत। राज्यातील निवडणुकांच्या इतिहासात अशी घटना पहिल्यांदाच घडत असल्याचं सांगत राज्याचे गृहराज्यमंत्री नामदार योगेशदादा कदम यांनी निवडणूक आयोगावर नियोजनातील त्रुटींबाबत टीका केली। काही ठिकाणी निवडणुका रद्द झाल्यामुळे त्याचा परिणाम आगामी नगरपालिका निवडणुकांवर होऊ शकतो अशी शक्यता लक्षात घेऊन न्यायालयाने निकाल स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। खंडपीठाचा आदेश लागू होणार असून निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी न्यायालयाने हे पाऊल उचलले असं स्पष्ट झालं असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र निकाल जाहीर करण्यातील विलंब हा प्रशासनाच्या नियोजनातील मोठ्या गोंधळाचा परिणाम असल्याचा आरोपही नामदार कदम यांनी केला आहे। माध्यमांशी संवाद साधताना नामदार कदम म्हणाले की निवडणुका हा लोकशाहीचा मुख्य आधार आहे। अशा प्रशासकीय चुका नागरिकांचा विश्वास डळमळीत करू शकतात। त्यामुळे भविष्यातील प्रत्येक निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध असणं गरजेचं आहे। पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असताना हा गोंधळ आपण पाहतोय। काही निवडणुका देखील रद्द झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे उद्याच्या निकालाचा परिणाम त्या निवडणुकांवरती होऊ शकतो असे निकष लावून तिथे जो काही निर्णय घेतला गेला आहे, शेवटी खंडपीठाने दिलेला हा निर्णय आहे, त्याचे अंमलबजावणी करावी लागेलच। परंतु पहिल्यांदा असं घडतंय। गेली 20 वर्ष मी देखील राजकारणामध्ये आहे, अनेक निवडणुका पाहिल्या, परंतु अशा पद्धतीने मतदानाच्या दिवसानंतर 20-21 दिवसानंतर निकाल लावणं, आता त्याच्यामध्ये आचारसंहिता परत 20-21 दिवस असणार की नसणार, त्याची काय बंधन असेल त्याच्याबद्दल अजूनपर्यंत कुठली स्पष्टता नाही। परंतु मला वाटतं थोडं नियोजन ह्यावेळेस चुकलेलं आहे, हे नक्कीच स्पष्ट दिसतंय। आता येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या अतिशय महत्त्वाचा एक निवडणुकीचा टप्पा आहे। येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत, तो देखील महत्त्वाचा टप्पा आहे। किमान त्या निवडणुकामध्ये तरी नियोजन व्यवस्थित व्हावं अशी अपेक्षा आहे। निवडणूक आयोगाकडून गोंधळ वगैरे हे नक्कीच होत आहेत। त्याशिवाय इतके निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये वारंवार बदलायला लागणं हे झालं नसतं। नक्कीच घोळ असल्याशिवाय ही वेळ कदाचित आजची आली नसती। शिवसेनेचे नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा काल रात्री गाडी पकडलेली आहे, ज्याच्यामध्ये भाजपचा गमचा होता आणि पैसे। मला वाटतं त्या बाबतीमध्ये जे काही कारवाई करायची आहे ते निवडणूक आयोग आणि पोलीस विभाग कारवाई करेल। दोन्ही विभाग कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये सक्षम आहे। खेडमध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काय वातावरण असेल? नाही, मी ह्या अगोदर देखील सांगितलं आहे, रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, परिणामी हा युतीचा बालेकिल्ला आहे। विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे निकाल लागले त्या निकालामध्ये आपण पाहिलं, जनता ही युतीसोबत राहिली आणि ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील शेवटी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना ह्या प्रत्येक शहराचा जो विकास केलेला आहे त्याची जाण इथल्या जनतेला आहे, त्याची आठवण इथल्या जनतेला आहे। म्हणून विकासाकरिताच नक्कीच युतीला मतदान होईल आणि सर्वच्या सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक हे युतीचे निवडून येतील, इतकं चांगलं वातावरण आहे। खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एलटीटी इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या प्रशालेतील केजी, सीबीएसई, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाचा यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातील वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला। सदर कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी गायलेल्या प्रार्थना आणि स्वागत गीताने करण्यात आली। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माजिद खतीब, समन्वयक सेबॅस्टियन जॉय सर, समन्वयक एलसी जॉय मॅडम, मुख्याध्यापक जीबी सारंग सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कुडाळकर मॅडम आदी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं। त्यानंतर वार्षिक क्रीडा महोत्सवातील विविध वैयक्तिक आणि सांघिक खेळात आपल्या खेळाची अप्रतिम अशी चुणूक दाखवत विजयी झालेल्या विद्यार्थी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं।
संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम आणि सदस्य यांनी सर्व विजयी आणि सहभागी विद्यार्थ्यांचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या। यावेळी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते। शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। बालकांवर आणि महिलांवर लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण वाढतंय। विनापरवाना वाहने चालवली जात आहेत। अल्पवयीन मुले सुद्धा टू व्हीलर चालवताना दिसत आहेत। एकंदर असं म्हणता येईल की कायद्याचं गांभीर्य नागरिकांमध्ये राहिलेलं नाही। याबाबतची जाणीव खेड येथील सिद्धयोग विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रीती बोंद्रे यांना झाली असून त्यांनी याची दखल घेऊन त्यांच्या महाविद्यालयाच्या दायित्व उपक्रमांतर्गत विविध कायदेविषयक मार्गदर्शन ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांच्याकडे जाऊन केलं। त्यांच्या या कायदेविषयक जनजागृतीचा उपक्रम चांगलाच जोर धरत असून अनेक गावातील ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा, विद्यालय, महाविद्यालय यांच्याकडून मागणी होते आणि हा उपक्रम स्तुत्य आहे असे प्रतिपादन नांदगाव दिवाळेवाडी पोलीस पाटील मनीषा दळवी यांनी नांदगाव प्राथमिक शाळेमध्ये केलं। सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीप चव्हाण यांनी नांदगाव प्राथमिक शाळेत जाऊन बाललैंगिक शोषण, बाल संरक्षण, मोटर वाहन कायदा आणि विद्यार्थ्यांनी स्वतःचा अभ्यास स्वतः कसा करावा व व्यक्तिमत्व विकास याविषयी सविस्तर माहिती देऊन बहुमूल्य असं मार्गदर्शन केलं। या कार्यक्रमात प्रमुख आयोजक म्हणून श्रीमती दळवी बोलत होत्या। प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीप चव्हाण हे व्यवसायाने वकील असून आपला अमूल्य वेळ खर्चून ते खेड, चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड, पोलादपूर येथील शैक्षणिक संस्थेत जाऊन ज्ञानार्जन करतात। ही त्यांची शैक्षणिक बांधिलकी समाजास फार मोलाची आहे असेही त्या पुढे म्हणाल्या। या कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। असे कायद्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना देणं गरजेचं आहे असे नांदगाव तंटामुक्ती अध्यक्ष मस्तुफा कादिरी यांनी सांगितलं। शाळेचे मुख्याध्यापक सुदेश जाधव यांनी प्रास्ताविक केलं। सौ दर्शना निवळकर यांनी सूत्रसंचालन तर दर्शना शिगवण यांनी आभार मानले। राजापूर तालुक्यातील मौजे बागवेवाडी येथील BSNL टॉवर अखेर ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील नागरिकांसाठी सुरू झाला असून आनंदाचं वातावरण निर्माण झालंय। कित्येक वर्षापासून नेटवर्कसाठी वंचित असलेल्या बागवेवाडीने BSNL टॉवरच्या रूपाने विकासाचं अजून एक पाऊल टाकलं आहे। विद्यमान आमदार किरणजी सामंत आणि जिल्हाधिकारी देवेंद्रजी सिंह यांनी तालुक्यातील मोबाईल नेटवर्क तातडीने करावे असे अधिकाऱ्यांना सांगितले। गावातील ग्रामस्थ बालमित्र मंडळाचे अध्यक्ष कमलेश गांगण यांनी लगेचच माहिती घेत किरण सामंत तसेच जिल्हाधिकारी रत्नागिरी, राजापूर यांच्याकडे धाव घेतली आणि कामाचा पाठपुरावा करत तातडीने सर्वे करण्यास सांगितला। सरपंच नीलमताई हातणकर यांनी लागणारी कागदपत्रे वेळोवेळी राजापूर कार्यालयामध्ये सुपूर्द केली आणि स्थानिक ग्रामस्थांशी संपर्क साधला। सदर सर्व प्रक्रियेमध्ये प्रशांत कुलकर्णी, BSNL अधिकारी सौ आदिती नार्वेकर, भूकर मापक अधिकारी श्री रसाळ सर, BSNL अधिकारी रत्नागिरी डिव्हिजन, शिरसाट सर रत्नागिरी डिव्हिजन, बागवेवाडी उत्कर्ष मंडळ, मुंबई व ग्रामस्थ यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। मुंबई स्थित आणि गावातील सर्व ग्रामस्थ, उपसरपंच शिवरामजी कापतेकर, मुंबई मंडळ अध्यक्ष संतोष शेटे, सचिव विजय पांचाळ, दशरथ कापतेकर, ग्रामपंचायत सदस्य सौ तनुजा बावकर, माजी तंटामुक्ती अध्यक्ष संजय रोडे, योगेश हातणकर, संतोष कापतेकर, संभाजी कुळे, माजी ग्रामपंचायत सदस्य अनंत बावकर, राजेंद्र आकटे, महेश पांचाळ, मनोज पांचाळ, प्रमोद आकटे, मकरंद गांगण, वासुदेव चौगुले, अशोक शेटे, चंद्रकांत बावकर, अनंत कापतेकर आदी सर्वांचे सहकार्य लाभले। सर्वेसाठी लगतचे जमीन मालक रोहन मसूरकर, संतोष आकटे, प्रवीण कापतेकर यांनी मोलाचं योगदान दिलं। आमदार किरणजी सामंत तसेच सर्व अधिकारी वर्ग, मुंबई स्थित आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याबद्दल यावेळी आभार व्यक्त करण्यात आले। श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त पाडले येथील श्री गुरुदेव दत्त मंडळ यांनी तालुकास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। या स्पर्धेस उपस्थित राहून माननीय नामदार योगेशदादा कदम यांनी खेळाडू आणि आयोजकांचा उत्साह वाढवला। या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना खेळातील कौशल्य दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होते, ही कौतुकाची बाब आहे। तालुक्यातील प्रत्येक खेळाडूच्या विकासासाठी मी कायम कटिबद्ध असून जिल्हा क्रीडा विभाग आणि विशेष करून तालुका क्रीडा विभागामार्फत खेळासाठी आवश्यक साधने आणि पायाभूत सुविधा उभारत असल्याचे यावेळी त्यांनी ठळकपणे नमूद केलं। या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष आणि पाडले गावचे सरपंच रवींद्र सातनाक, सरचिटणीस जीवन गुहागरकर, दापोली शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर देसाई, माजी समाज कल्याण सभापती भगवान घाडगे, तालुका प्रमुख उन्मेष राजे, दापोली नगरपंचायत नगराध्यक्ष कृपाताई घाग, कोकण कृषी विद्यापीठ दापोली कार्यकारी परिषद सदस्य सुनील दळवी, मंडळाचे सर्व पदाधिकारी, खेळाडू,
दर्शक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवार दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी कृष्णा सहोदय कॉम्प्लेक्स सांगली मार्फत श्री A.B. पाटील इंग्लिश स्कूल सांगली या ठिकाणी घेण्यात आलेल्या CBSE शालेय डान्स स्पर्धेत रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. सदरच्या स्पर्धेसाठी अनेक शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत जगातील विविध डान्स प्रकार सादर करायचे होते. यामध्ये रोटरी स्कूलमधील विद्यार्थ्यांनी श्रीलंकेतील प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य प्रकारातील कामद्याल हे प्रसिद्ध नृत्य सादर करून उपस्थित परीक्षक आणि प्रेक्षकांची मनं जिंकली आणि द्वितीय क्रमांकाला गवसणी घातली. या नृत्यामध्ये रोटरी स्कूलच्या स्वरा चाळके, श्रावी महाडिक, गुंजन शिवदे, स्वरा सोनावले, जुई नलावडे, अवनी मराठे, विभा पाडलेकर, रेवा पाटणकर यांनी सहभाग घेतला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना नृत्य प्रशिक्षिका सौ श्वेता चव्हाण आणि सौ प्रिया जोशी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. खेड येथील LTD इंग्लिश मीडियम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 16 डिसेंबर रोजी LTD ग्राउंड भडगाव खेड येथे सायंकाळी ठीक 5:30 वाजता माजी विद्यार्थी मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या शाळेतून आतापर्यंत असंख्य विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत विविध क्षेत्रात यशाची उंच भरारी घेतली आहे. शाळेचं नाव मोठं करण्यात त्यांचा खारीचा वाटा आहे. ही खरोखरच शाळेसाठी अभिमानास्पद बाब आहे. यशाची अनेक शिखरे पार करत आजही तेवढ्याच भक्कमपणे पाय रोवून उभ्या असलेल्या शाळेला बघता बघता 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. शाळेने हे सुवर्ण महोत्सवी वर्ष अत्यंत जल्लोषात साजरं करण्याचा निर्धार केलाय. यानिमित्त 16 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या माजी विद्यार्थी मेळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रम याकरिता सर्व माजी विद्यार्थ्यांना याद्वारे निमंत्रित करण्यात येत आहे. संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम, समन्वयक सेबास्टियन जॉय सर, समन्वयक LC जॉय मॅडम, मुख्याध्यापक GB सारंग सर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सौ कुडाळकर मॅडम यांच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येतं की सर्व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या यशस्वीतेबाबत संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि आपल्या विविधांगी कलेचं सादरीकरण करण्यासाठी शाळेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. आणि अधिक माहितीसाठी जॉय सर 94 22 37 59 19, LC मॅडम 94 21 13 51 04, सारंग सर 94 203 78 029, कुडाळकर मॅडम 930 75 91 580, तसेच शाळेचा क्रमांक 96 99 62 88 92 या क्रमांकावर संपर्क साधण्याची विनंती केली आहे. दिनांक 18 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान भोपाळ मध्य प्रदेश येथे रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन तर्फे आयोजित 52वी राष्ट्रीय बालविज्ञान प्रदर्शनी भव्य दिव्य पद्धतीने पार पडली. या प्रतिष्ठित प्रदर्शनीत रोटरी स्कूलचा विद्यार्थी स्पंदन गौरव धामणे आणि मार्गदर्शक शिक्षिका सौ शर्वरी धामणे यांनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळवला. सदरच्या स्पर्धेत स्पंदन याने सादर केलेला घुमर द स्पिन अँड जर्क लॉन्चर हा प्रकल्प विशेष आकर्षक ठरला. यंदा प्रथमच या प्रकल्पाचं पेटंटसाठी परीक्षण करण्यात आलं. याचं परीक्षण IP पेटंट ऑफिस नवी दिल्ली येथील असिस्टंट डायरेक्टर निलेश पाटील यांनी स्वतः केलंय. या प्रकल्पातील नाविन्य, कार्यप्रणाली आणि सादरीकरण याचं त्यांनी विशेष कौतुक केलं. ही रोटरी स्कूलसाठी अभिमानाची बातमी आहे. राष्ट्रीय स्तरावर स्पंदन याने मिळवलेला हा मान केवळ शाळेसाठीच नव्हे तर खेड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव वाढवणारा आहे. संस्थेचे चेअरमन विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिता पटेल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी स्पंदनचं अभिनंदन केलं. दापोली येथील ज्येष्ठ शिवसैनिक सौ अनिशाताई वेलदुलकर यांची माननीय नामदार योगेशदादा कदम यांनी भेट घेतली. मागील अनेक दिवसांपासून त्या आजारपणाने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असून आता त्यांच्या तब्येतीत सुधारणा होते. ही भेट आत्मीयतेने इतकी भरलेली होती की शिवसेनेप्रती शिवसैनिकांची असलेली कौटुंबिक भावना पुन्हा एकदा उपस्थितांच्या मनात घर करून गेली. शेवटी शिवसेना आणि शिवसैनिक हे अतूट नातं असंच कायम राहील हे या आपुलकीच्या भेटीतून दिसून आलं. शिवसेना तालुका प्रमुख सचिनजी धाडवे यांनी धाकटे मांडवे, घोगरे आणि पुरे खुर्द येथे अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या 19 वर्षीय वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांनी 50 दिवसात शुक्ल यजुर्वेदाच्या मध्यनंदिनी शाखेतील 2000 मंत्रांचा समावेश असलेले दंडक्रम पारायण खंड न पाडता पूर्ण केलंय. 200 वर्षात पहिल्यांदा हा विक्रम महाराष्ट्राच्या नावे नोंदवला गेलाय. याआधी 200 वर्षांपूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायण शास्त्री यांच्या नावे हा विक्रम नोंदवला गेला होता. आता वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे अभूतपूर्व यश संपूर्ण आध्यात्मिक जगासाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. या विक्रमानिमित्ताने वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.